सर्वांना राम राम. आपल्या वावरात स्प्रिंकलर चालू आहे. इकडं तूर सोयाबीन, इकडं तूर सोयाबीन. हे आहे 6-111, हे आहे सोना. पाणी देणं चालू आहे कारण की पाऊस कधी येईन काही माहीत नाही. कारण की भरपूर असे सांगत आहे का 15-16 पाऊस येणार आहे, पण गॅरंटी काहीच नाही आहे. कारण की कशावरच काहीच दाखवत नाही का पाऊस येणार आहे म्हणून. त्याच्यामुळे आपण आपलं काम चालू ठेवावं लागते. पाणी देणं हे आता समोर गेलं का पुन्हा वापस आणायचं आहे, तर पुन्हा पाणी देणं सुरू. हे म्हणजे काहीच नाही, फक्त पीक जगवून राहिलो आहे आपण. पाऊस येईपर्यंत जे काही जे आपल्याला रिझल्ट दिसते ते पावसाच्या पाण्यानंच दिसते. हे फक्त स्प्रिंकलरमुळं पाणी देणं चालू आहे यासाठी का फक्त पीक जगलं पाहिजे. कारण की इतक्या भेगा जाऊन आहे जमिनीत. हे बा, हे तुरीचे प्लॉट किती भेग जाऊन आहे बा, उन्हाळ्यासारखी भेग जाऊन आहे. त्याच्यामुळं तुरही मरून राहिली कुठं कुठं, आणि आपण टोकन केली आहे त्याच्यामुळे प्लांट पॉप्युलेशन खूप कमी आहे. त्याच्यामुळं हे जर मेलं तर इथच्या मधातलं मेलं तर खूप मोठी अशी गॅप तयार होते. तर हे मेलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे पाणी देणं चालू आहे. आणि बेडवर काय पूर्णच गॅप पडून आहे. खूप पाण्याची गरज आहे. आता सध्या पाऊस काही दिसून नाही राहिला. आभाळ येते, आभाळ येऊन राहिले पण पाणी नाही आहे. तर पाण्याची खूप गरज आहे. आणि ड्रिंचिंग करा तुरीमध्ये. जर तुम्हाला कुठं मर दिसत असेल, आता पाणी नाही आहे म्हणून त्याच्यामुळे झाडं मरत आहे, कारण की पाण्याची गरज आहे. जर कुठं झाडं मरताना दिसत असेल तर ते आहे बुरशीचा रोग. जे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुरीवर नाही का बुरशीचा रोग येते. त्याला तुम्ही ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करू शकता. पण ड्रिंचिंग आताही काम करणार आहे. जर असा कोरडं असेल तुमचं वावर तर काम करत नाही. जर तुम्हाला ड्रिंचिंग करायची असेल ट्रायकोडर्माची, ज्याच्यामुळं की मर थांबते किंवा येत नाही समोर, तर ते तुम्ही ओलावा असेल जमिनीत तेव्हाच करा. त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार. आता मी ट्रायकोडर्मा प्लस NPKची केली होती. आता NPK भरपूर जण म्हणते की त्याच्यात जमत नाही, त्याच्यामुळे तुम्ही NPK काही वापरू नका. मी वापरला आहे, पण तुम्ही ट्रायकोडर्माची करू शकता. तुरीला मस्त आहे ट्रायकोडर्माची. भरपूर जण करत नाही, तुरीला काही गरज नाही म्हणते शेवटपर्यंत, फक्त 3 फवाराची गरज आहे म्हणते. पण तसं मी करत नाही. मी ट्रायकोडर्माची देतो, त्याच्यानंतर ह्युमिकची ड्रिंचिंग करणार आहे, आणि शेवटनंतर एक खताचा डोस देणार 12-32-16चा. तर मी 3 करणार, नंतर सोडून देणार 60व्या दिवसापर्यंत. खताचा डोस गेला पाहिजे, बस संपला मग विषय. मग लागेल तर शेवट जे राहणार, कळीवर येणार, फुलावर येणार, शेंगावर येणार, तेव्हा फक्त 3 फवारे असणार 3 स्टेजेसमध्ये. बाकी संपला विषय तुरीचा. एवढं त्रासाचं काम आहे स्प्रिंकलर वगैरे लावणं बदलवणं. अरे बापरे. आता म्हणजे कालपासून माझा एवढा हात दुखून राहिला. माणूसही होता सोबत एक, पण त्याचा अंगपाय दुखून राहिला. तो पैसे घेऊन गेला आणि दारू पेला. तर अरे बापरे, तो तर म्हणजे काल लोळूनच राहिला होता. आता झालं, त्या दिवशी पडला, हात मोडला, गेला कामातून. आता काही कामाला नाही. आता दुसरे पाहिले आहे 2 जण, पण त्याचं डवरण चालू आहे. सोनाच्या प्लॉटमध्ये जिथं आपण सोना तूर लावली आहे तिथं डवरण चालू आहे सोयाबीन तूरमध्ये. हे एवढं चांगलं होऊन राहिलं आहे, ओलावा दिसत असं नाही, कारण की आपण इकडून स्प्रिंकलर नेले होते. त्याचे तिकडं चालू दिसतं स्प्रिंकलर, ते इकडूनच नेले म्हणून त्याच्यामुळे ओल आहे. आता हे परत वापस आणायचे, थांबायचं नाही, आपण आपलं काम करायचं. एवढं तण वाढलं आहे, तणनाशक काही मारता येत नाही, कारण की ओल पाहिजे. पुन्हा जर ह्याच्यावर हे होते, पुन्हा याले शॉकमध्ये जाते. हे त्याला मारायचं असं तणनाशक, त्यापेक्षा आता हे राहू द्याचं. तूर थोडीशी मोठी झाली का मग खालून तणनाशक मारायचं चालू आहे.